हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 46. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्ट लाईक सायन्स वगैरे त्याचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला 5 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा. अ पेज ऑफ अ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग अँड 26 सेंटीमीटर विड्थ. व्हॉट इज इट्स एरिया. बघा, हे आपल्याला दिलेलं आहे की तुम्हाला एका कॅलेंडरचा पेज दिलेला आहे. कॅलेंडरचा पेज आहे म्हणजे काय आहे, ते एक रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलची ही लेंथ आहे 45 आणि 26 ही विड्थ आहे. ठीक आहे. मग आपण त्याचा एरिया फाइंड करायला फॉर्म्युला कोणता वापरणार? एरिया ऑफ रेक्टँगल. मग आपण लिहिणार एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू काय, तर लेंथ इंटू विड्थ. ठीक आहे. मग एल काय आहे? 45 अँड बी इज 26. मल्टिप्लिकेशन करा. काय आन्सर? 1170. ठीक आहे. 1170. आता हे दिलेलं सेंटीमीटर मध्ये, मग एरिया आपण कशात घेणार? सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. मग एंड स्टेटमेंट लिहिणार द एरिया ऑफ कॅलेंडर्स पेज इज 1170 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला काय विचारलंय? व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. ठीक आहे. हा आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे आणि हा जो ट्रायंगल आहे त्याची हाईट ही 3.6 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आणि त्याचा जो बेस दिलेला आहे तो किती आहे? 4.8 सेंटीमीटर. मग कुठल्याही ट्रायंगलचा आपल्याला जर एरिया काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लाय बाय हाईट इंटू बेस. ठीक आहे. तुम्ही बेस आधी घेऊ शकता किंवा हाईट आधी घेऊ शकता. मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. मग 1/2 मल्टिप्लाय बाय किती आहे हाईट? 3.6 मल्टिप्लाय बाय 4.8. बघा, इवन नंबर आहेत म्हणून आपण 2 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. 2 1 जार 2, 2 1 जार 2. पॉइंट देणार, एक उरला आहे. 2 8 जार 16 म्हणजे वरती काय उरलंय? 1.8 मल्टिप्लाय बाय 4.8. मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय तर सांगा. 18 मल्टिप्लाय बाय 48 864. तुम्ही प्रॉपर मल्टिप्लिकेशन करू शकतात. ठीक आहे. मग पॉइंट नंतर एक डिजिट आहे इथे आणि इथे 2 डिजिट आहे. मग मागून 2 डिजिटच्या अगोदर आपण इथे देणार पॉइंट. म्हणजे काय आलेला आहे? एरिया 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. मग आपण लिहिणार द एरिया ऑफ ट्रायंगल इज 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. बघा, एक प्लॉट आहे. ठीक आहे. त्याचा शेप रेक्टँग्युलर आहे आणि त्यामध्ये त्यांची लेंथ आहे 75.5 मीटर आणि विड्थ आहे 30.5 मीटर. ठीक आहे. मग त्याच्या एका स्क्वेअर मीटरचा आपल्याला प्राइस किती दिली आहे की 1000 रुपीज. ठीक आहे. 1000 रुपीजला एक स्क्वेअर मीटर आहे. मग आपल्याला विचारलंय की टोटल प्लॉटचा व्हॅल्यू काय येणार. ठीक आहे. मग आता आपण काय करणार? एरियाचा फॉर्म्युला घेणार. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू एल इंटू बी. ठीक आहे. एल इंटू बी काय आहे? एल 75.5 मल्टिप्लाय बाय 30.5. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करा. काय येते सांगा? 2302.75. ठीक आहे. बघा, मीटर आहे तर इथे काय येणार? स्क्वेअर मीटर. ठीक आहे. मग हा तर झाला एरिया, रेक्टँगलचा एरिया. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय की रेट किती राहणार? पूर्ण प्लॉटचा रेट किती राहणार? मग आपण काय लिहिणार? 1 स्क्वेअर मीटर इक्वल टू 1000 रुपीज. Therefore
2302.75 मल्टिप्लाय बाय 1000. ठीक आहे, 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार, हे जे पॉइंट आहेत ते शिफ्ट करणार. 230275 आणि अजून एक 0. बघा इथे 2 डिजिट आहेत आणि इथे 3 झिरोज आहेत. मग 3 शिफ्ट होणार म्हणून आपण इथे काय करणार, 0 घेणार. तर एवढ्या रुपयाचा तो प्लॉट आहे. ठीक आहे, कळलं तुम्हाला? म्हणजे 23,02,750 रुपीजचा तो प्लॉट आहे. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, द कॉस्ट ऑफ प्लॉट इज 23,02,750 रुपीज. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला काय विचारलंय. अ रेक्टँग्युलर हॉल इज 20 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. एक रेक्टँग्युलर हॉल आहे. ठीक आहे, मग त्याची जी लेंथ आहे ती 12 मीटर आहे आणि विड्थ आहे 6 मीटर. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेअर टाइल्स ऑफ साइड 30 सेंटीमीटर. मग याला फरशा लावायच्या आहे. त्या फरशांचा शेप कसा आहे, स्क्वेअर शेप आहे आणि ज्याची साइड, ठीक आहे, मग फरशीची साइड किती आहे, 30 सेंटीमीटर. कळले तुम्हाला? हाऊ मेनी टाइल्स विल फिट इन द एंटायर हॉल. मग पूर्ण हॉलमध्ये किती टाइल्स फिट होणार असा प्रश्न विचारलाय. पुढे विचारलंय, हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाइल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर वेअर यूज. आणि जर आपण 30च्या जागी 15 सेंटीमीटर साइड असेल अशा जर टाइल्स वापरल्या तर त्या किती लागतील असं विचारलंय. मग आपल्याला आधी काय करावं, एंटायर हॉलचा आपल्याला अगोदर एरिया काढावा लागेल. त्यानंतर 30 सेंटीमीटर साइड असलेल्या फरशीचा आणि 15 सेंटीमीटर साइड असलेल्या फरशीचा एरिया काढावा लागेल आणि जो आपला हॉलचा एरिया आलाय त्याने त्याला डिवाइड करावं लागेल. म्हणजे आपल्याला किती टाइल्स लागतील हे कळेल. समजले तुम्हाला? मग सगळ्यात पहिले आपण काढूया एरिया ऑफ रेक्टँगल. काय येणार, L इंटू बी. मग L इंटू बी, L काय आहे 12 आणि B इज 6. ठीक आहे, 12 6 72 मीटर. हा काय आलाय, स्क्वेअर मीटर, सॉरी, हा आलाय एरिया ऑफ हॉल. ठीक आहे, हा हॉलचा एरिया आलाय. आता आपल्याला दिलेला आहे फरशीची लेंथ दिलेली आहे 30 सेंटीमीटर. तिला आपण आधी मीटर मध्ये कन्वर्ट करूया कारण हॉलचा एरिया तर आपण मीटर मध्ये काढलाय. मग 30 सेंटीमीटर इक्वल टू किती, 30/100 मीटर. हा 0 कट, हा 0 कट, मग काय येईल ते 3/10 मीटर. ठीक आहे, मग आता आपण एरिया ऑफ टाइल्स, ठीक आहे, टाइल्स विथ साइड 30 सेंटीमीटर, तिचा एरिया काढूया. मग कसा काढणार, साइड मल्टिप्लाय बाय साइड, कारण तिचा शेप काय आहे, स्क्वेअर शेप आहे. मग 3/10 मल्टिप्लाय बाय 3/10. आता काय करणार, हे जे डिनोमिनेटर आहे त्या न्यूमरेटर त्यांचं मल्टिप्लिकेशन 3 3 9 अँड 10 मल्टिप्लाय बाय 10 इज 100. 9/100 हा एरिया आलाय 30 सेंटीमीटर साइड असलेल्या टाइल्सचा. ठीक आहे, मग अशा किती टाइल्स येतील हे काढण्यासाठी आपण काय करणार, जो एरिया आलाय पूर्ण प्लॉटचा त्याने डिवाइड करणार आपण कशाला, त्या टाइल्सच्या एरियाला. ठीक आहे, मग आपण काय करणार, तो एरिया किती आहे 72/9/100. ठीक आहे, हे एरिया ऑफ प्लॉट डिवाइड बाय एरिया ऑफ 30 सेंटीमीटर टाइल्स. कळालंय तुम्हाला? मग हा इथे डिनोमिनेटरला आहे, वरती येऊन काय होईल तो न्यूमरेटरला 72 मल्टिप्लाय बाय 100/9. ठीक आहे, 9 1 9 8 72, 8 मल्टिप्लाय बाय 100 800. ठीक आहे, म्हणजे 30 सेंटीमीटर साइड असलेल्या टाइल्सला अशा किती टाइल्स लागतील, 800 टाइल्स लागतील. कळले तुम्हाला? आता आपण काढणार की 15 सेंटीमीटर एवढी लेंथ असलेल्या टाइल्सच्या किती टाइल्स लागतील. ठीक आहे, मग त्यासाठी काय करणार आपण, पहिले ते सेंटीमीटरचा मीटर मध्ये करणार. 15 सेंटीमीटर इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स, 15/100. ठीक आहे, मग आता हे मीटर मध्ये झालं. आता हे दोघं नंबर्स जे आहे ते 5 ने डिव्हिजिबल आहे. मग आपण त्याला काय करणार, 5 3 15 अँड 5 2 10 आणि हा 0 ॲज इट इज 3/20 मीटर. ठीक आहे, मग आता आपण एरिया काढणार.
एरिया ऑफ टाइल्स, ठीक है, एरिया ऑफ टाइल्स विथ 15 सेंटीमीटर साइड, ठीक आहे, 15 सेंटीमीटर साइड असेल अशा टाइल्सचा एरिया, मग काय येणार 3/20 मल्टिप्लाय बाय 3/20, काय येणार ते 9/400, ठीक आहे, 9/400. हाला एरिया कसला, मीटर स्क्वेअर 15 साइड असलेल्या टाइल्सचा. आता काय करणार आपण, टोटल प्लॉटचा एरिया विच इज 72 त्याने डिवाइड करणार कशाला, एरियाला, ठीक आहे. मग एरिया अपॉन काय येणार 9/400, ठीक आहे. हा प्लॉटचा एरिया आणि हा टाइल्सचा एरिया. हा 400 इथे डिनॉमिनेटरला, इकडे काय होणार न्यूमरेटरला, म्हणजे 72 मल्टिप्लाय बाय 400 अपॉन 9, 9 1 जार 9 8 जार 72, 8 4 जार 32 आणि हे झिरोज ॲज इट इज. बघा म्हणजे 15 सेंटीमीटर लेंथ असलेल्या टाइल्स 3200 लागतील. कळले तुम्हाला. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार 800 tiles required with the side 30 centimeter and 3200 tiles will required with the side 15 centimeter of tiles. कळले तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलाय find the perimeter and area of a garden with measurements as shown in the figure alongside. या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे गार्डन आहे, तर त्याच्यासाठी काय विचारलंय आपल्याला, पेरिमीटर आणि एरिया दोन्ही काढायचं आहे. पेरिमीटरही काढायचं आणि एरिया पण काढायचं आहे. साइड्स किती आहेत त्या सगळ्या 13 सेंटीमीटर, ठीक आहे. मग कुठल्याही गोष्टीचं पेरिमीटर काढण्यासाठी आपण काय करतो, साइड्सला ऍड करतो, ठीक आहे. मग साइड्स किती आहेत टोटल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल साइड्स किती आहेत 12. म्हणजे बघा आपण लिहूया आन्सर पहिले. पेरिमीटर ऑफ गार्डन इज, ठीक आहे, काय येणार 13 मल्टिप्लाय बाय 12 156 मीटर, ठीक आहे. 156 मीटर एवढं काय आलेलं आहे पेरिमीटर ऑफ गार्डन. समजलंय तुम्हाला. 13 जर आपण 12 टाइम्स ऍड केला तर आन्सर काय येतो 156 मीटर. कळले. आता आपल्याला काढायचा एरिया ऑफ दॅट गार्डन. आता तुम्हाला दिसतंय जर आपण इथे एक डॉटेड लाईन घेतली, ठीक आहे, समोरच्या बाजू काय असतात सेम असतात, साइड्स ज्या अपोजिटला आहेत त्या काय येतात सेम. माशे टोटल किती स्क्वेअर तयार होत आहेत, 5 स्क्वेअर तयार होत आहेत, 1 2 3 4 5. मग जर आपण एका स्क्वेअरचा एरिया काढला आणि त्याच्या आन्सरला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला गार्डनचा टोटल एरिया मिळेल. मग लिहिणार आपण एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इज काय, तो एरिया ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे, साइड मल्टिप्लाय बाय साइड, ठीक आहे. साइड काय आहे 13, 13 मल्टिप्लाय बाय 13, 13 चा स्क्वेअर काय तो सांगा 169 स्क्वेअर मीटर, ठीक आहे. एरिया ऑफ 1 स्क्वेअर एका स्क्वेअरचं झालंय. मग एरिया ऑफ गार्डनला काय करणार, एरिया ऑफ गार्डन, ठीक आहे. गार्डन काय येणार 5 मल्टिप्लाय बाय 169, काय येणार मल्टिप्लिकेशन 845 स्क्वेअर मीटर. हा काय आला एरिया ऑफ टोटल गार्डन. काय आलंय तुम्हाला. तर हा होता आपला 5th क्वेश्चन आणि हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 46. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.